गणेश जाधव, हे माझे दीर आहेत मैत्रिणींना. त्यांचं शॉप आहे, त्यांचं 1 किलो लाडू येतं MIDC मध्ये. ह्या श्रावणी ब्युटी पार्लर, श्रावणीवाल्या ताईसाहेबांना बरेच जर ओळखत असते. त्यांचा हा 1 किलो मसाला आहे. आणि ताई ह्या मसाला कुठे जायचा आहे त्या काय म्हणले आपल्याला फोनवर. आणि कालचा मसाला कुठे गेलाय सगळा, किती गेला? 25 किलो. काल कोण घरी होतं द्यायला? काय काय दिलं? 1 किलो सांडगे, 1 किलो मिरची पावडर. हा यस, आमच्या ताईने काल एवढं इकलंय मैत्रिणींनं. आणि श्रावणीवाल्या ताईसाहेबांची पण मुलगी चालली वाटतं जर्मनीला, का त्यांची बहीण मला नाही माहिती, पण कोणतरी चाललंय. मला आधी घर फोन येतोय अशा झगडे. 1 मिनिट. ही तर एक ताईसाहेब आहे, तर त्यांचा खोबऱ्याचा खीस करायचा चाललाय सकाळ सकाळ. ताईसाहेब बघू शकता. आणि खोबरं किती खराब निघतं तुम्हाला दाखवतो आम्ही. ही एवढं खोबरं ही करायला आहे ना, हो का. तुम्हाला वाटत असेल 450 रुपये किलोने आखा खोबरं देते, पण ही तर एवढं खोबरं तयार करायला एवढा सगळा ढिगारा लागलेला असतो. ही बघा काय कुठंच उपयोगी येत नाही. ही खोबरं कुठंच उपयोगी येत नाही. काय आता हे पांढरं दिसतंय पण आतनं बुरशी लागलेली आहे. इतकं निवडून द्यावं लागतं मैत्रिणींनो. हा हो का, ही देऊ शकत नाही. हो का, ही एवढं आता ही 3 किलोला 3 किलोच निघणार आहे. खोबरं बसतं मला 380 रुपये किलोनी. आणि ही तर 3 किलोला 3 किलो खोबरं खराब निघले. खोबऱ्याचा खीस खरं सांगू का, ही काय परवडत नाही मला. पण एक आशा असते की बाबा ह्या गुणीत चांगलं निघन, त्या गुणीत चांगलं निघन म्हणून. तर 450 रुपयांनी खोबऱ्याचा खीस विकतो. काय ताईसाहेबांना वाटतं की 30-40 रुपये जेच घेतात. आवं तर तुम्हाला काय सांगायचं, तुम्हाला खोबरं खिसून आहे तर भरून द्यायचं. इथं ज्यावेळेस खिसतो त्यावेळेस पण त्याचं वजन कमी होत असतं. ह्याला ही मशनीला पण पैसे गुतवलेले असते, तर लाईट बिल येत असतं. एवढं मोठी जागा गुतवलेली असते आपण बांधकाम करून, लय कुटाणा असतो त्याच्या मागं. असू द्या, त्यातला एक भाग सांगितलं तुम्हाला मी. आणि इकडं बघा मसाला नाही आहे. इथं ही काश्मीरी मिरची पावडर परत संपली होती परवा दिवशी केलेली, ताईने परत काल एवढी केली. हा मसाला आता भरत कुरिअरचा भरायचा चाललाय आमचा. आणि इथं मसाला नाही आहे शिल्लक. अख्खा सगळा जर्मनीच्या ताईसाहेबांनी मसाला सगळा नाही ना ताई झगड्यांना फुले आणणं वय त्यांचं. ओ धरा पोरे, हे चल हे बारामतीतलं दे. आणि आता मसाला कुरिअरवाल्यांचा बघू, आता पॅकिंग करून देऊ. आम्ही सकाळीच उठली. चल तिथलं तुळशीच्या वाट्याला 1 पार्सल आणि ही 1 पार्सल ती पण दे. आता ही बारामतीतल्या ऑर्डर आहे. अजून एखादा किलो मसाला द्यावा लागेल बरं का. तर झगड्याच्या ताईंचं अजून पेमेंट आलं. जळूचीच्या त्यांचं खजूर ड्रायफ्रूट लाडू अर्धा किलो इथं दीदी काय म्हणजे पॅकेट वर आलाय. हा हा तुम्ही काय करता हे असं रस्ते पॅकिंग लाईट गेल्यावर काय काय नाही झालं. बारामतीतल्या माणसांनी मला लय त्रास दिलाय, लय ऑर्डर येत देत आता. देऊ नका बारामतीतल्या माणसांना ऑर्डर. तिला लय त्रास. तसं नाही व जा घरी, तिकडे जायच्या टायमाला फोन करते ती, मग मी तरी काय करू. आता मग किती माझी नाही मला आजही ना मैत्रिणींनो सोन्यासारखं ऊन पडलंय बघू शकता. इथं आमच्या नानींचं चाललंय ही करायचं. भरणी आणाय जाऊ ना तुपाची दाखव. येते घेऊन लगेच आणते पळत. आता कविताकडे तूप आणाय जायचंय मैत्रिणींनो. तुम्हाला गेलेला व्हिडिओ दाखवते. इथं खोबऱ्याचा खीस भरला एवढा राहिला. ही खराब निघलेलं खोबरं इकडं बाजूला काढलं. आणि सकाळी एक घमेलं दुमारलेलं होतं ना, ते सगळ्यांचा देऊन हो का इथं 2, 4, 5, 6 किलो राहिलाय तेवढा ठुला. बाकीच्या ताईसाहेबांचं हे असं भरून ठेवलं. आणि इकडं ताईंनी तोपर्यंत आमचा मसाला छानपैकी असा बघा छानपैकी बघू शकता हे असा. आणि मी ती खोबरं घेऊ ना, कविताला फोन केलता, घरीच कोण नाही म्हणली.
आता हमारा नडा है तो हमको जाना पडेगा ना. काल दिवसभर काय झालं ताईंना मसाला उरकला नाही ना, म्हणजे लय लोड होता, एकट्याच होत्या. मग नानी दुपारनं आले. मग आता ताईच्या मागं मसाला दुमलायचा चाललाय. मग आता नानी तळच्यात म्हणल्यावर तुपावून बंद पडन ना. मग आता लगेच चालले. आता इथनं बी 3-4 किलोमीटर आहे जायचं, माहिती यायचं. आज गाडी घरी म्हणून झालं, नाही तर तुपाचं ना जोपर्यंत ऑर्डर येत नाही तोपर्यंत शांत बसावं लागलं असतं. असं बी असतं. तर चला कविताच्या इथं जाती, तुम्हाला तूप घेतलेलं दाखवते आणि परत रिटर्न येते. आणि आता गणपती बाप्पा वगैरे सीजन चालू झाले तर त्या दिवाळी येते, दसरा येतोय, ताईसाहेबांना काय काय उपवास असते. तर जर तुम्हाला तुपाची ऑर्डर द्यायची असेल ना तर मी नंबर आताच सांगते, 70 20 18 46 21. लय ऑर्डर येतात. ओरिजिनल असतं, मिलावट त्यातमध्ये नसती, छान असते क्वालिटी. एकदा घेऊन बघा. आता पेढं वगैरे गणपती बाप्पाला मोदकचं पेढं वगैरे करते ती, छान असतं. तर गेल्यावर तुम्हाला दाखवतेच, पण आधीच नंबर सांगते, मला काय करणं बसतं जर नाही नंबर ध्यानात राहिला तर. अंड घातलंय काय तिने? आली तूप न्यायला. काय चाललंय मग? इकडे ना दुधाची डेअरी मैत्रिणींना ही सगळी. आणि इकडं कविताचं झाड आहे चाललंय. काय हो परवा दिवशी मी नाही धावणार. रबर आहे म्हणले ऑनलाईन नवीन आणलाय काय का नाही, नव्या मोबाईलला रबर असते. इकडं तूप भरून ठेवलंय कवितानी ह्यांनी, हे बघू शकता. अहो काय सांगायचं, ह्यांचं निमा किती खाली सांगतं बघा. तूप आपल्याला खायला नाही, ह्यांचं बघा किती तूप आहे ह्यांच्याकडं. मग कस काय? हां 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 चाललंय ह्यां. काय म्हणताय? काय म्हणते प्रतीक्षा? काय शेट करायचं चाललंय? हां त्यातमध्ये दही का ग? की दही लावलेले असं केंडच असतात आमची डायरेक्ट फ्रीजमध्ये. हां इकडं पनीर करायचं चाललंय आणि तिकडं अजून काहीतरी करायचं चाललंय मैत्रिणींना. बघा मी आली का नाही की तिथं लगे भरायचं चालू झालेलं असतं. की लय नाद आहे भरायचा. दीपाचा मागाशी फोन आलता मला म्हणते त्या वहिनीने मला लय लय माया लावली. म्हणलं काय लावली? मला पनीर दिलतं म्हणल्या. दिलतं ना पनीर. नको मैत्रिणी, एक पद्धत असती खायची बी नेहायची बी. काय नाही, हे आता ह्याचं पैसे देते तिला, 2 मिनिटांना खाल्लं. मग काय नाही, आता गणपती बाप्पा यायचं आहेत ना. जर माझ्या कुठल्या ताईसाहेबांना पाहिजे असतील ना, मी तुम्हाला मगाशी तर नंबर सांगितलाय घरनं येताना, पण आत्ता बी सांगते. तूप, खवा, पनीर, पेढं नंबर घ्या. 70 20 18 46 21. माऊली तूप, माऊली पेढं, गुलाबजाम द्यायचं का? अजून गुलाबजाम. काय म्हणताय मग? चला तूप न्यायला आले. आता इथनं 5 लिटर तूप घेऊन जाते आणि मग पुढच्या कामाला लागते. नाणींचं काम बंद झालेलं आहे. दाखव. इकडं असं गुलाबजाम बी असतं तर ते असं घ्यायचा आणि असा खायचा. हा गुलाबजाम तुम्हाला मी खाऊन का दाखवला, पेढा खाऊन का दाखवला, तुम्हाला देतो आम्ही बी खातो. म्हणजे मी खाल्ला म्हणजे तुम्ही म्हणता ना आका नाही तो आका खाता असेल का नसं, आम्ही बी खातो. कारण का सगळं ओरिजिनल असतं मैत्रिणींना, त्यात मिलावट नाही अजून आणि कधीच मिलावट राहणार बी नाही. कधीच नाही. माझा बी मसाला
मालक आलता, आम्ही घरी नव्हतो. 25 किलो मसाला, 1 किलो मिरची पावडर आणि 1 किलो सांडगं नेलं. तुम्हाला तूप दाखवते आता, दाजींचा फोन येतो ते घेऊन. आता काय मैत्रिणींना 4-5 दिवस भेन आहे अजिबात. 5 किलो चालवलंय आम्हाला, 1 किलो लागतं दिवसाचं. आणि त्याच्याबरोबर आम्ही 5 लिटर तूप घेतल्यामुळे आम्हाला पण पेड गुलाब खाल्ला. राहू दे ऐक ना, ऑर्डर कवी मी काय म्हणते. आणि आमच्या कडून इथं बोळ पाडलं नको म्हणलं तरी मॅडम ऐकत नाही. खायला नको याला चिकट लावायची घरी गेलं की आता लता हे आल्यात सगळी जण. मला तर बसवायची आहे ना. आणि ही गुलाबजाम आता माझा पाय पडलाय खाली. हा साप दिसेल मला पडली का नाही मी. यश आता पडला ते बसून घ्यावं लागेल. सांडलं का ती नाही दाडाकली ती काढकाळ. तर असू दे, ज्यांना कुणाला मोदक खायचं येतं ना त्यांनी ऑर्डर करा. ज्याला गुलाबजाम खायचे त्यांनी गुलाबजामची ऑर्डर करा. ज्यांना तूप खायचंय त्यांनी तुपाची ऑर्डर करा. आणि कविताच्या चॅनलचं नाव आहे कविता जाधव. माहिती सगळ्याला बघते तर, पण नवीनच्या ताईसाहेब आहेत त्यांना माहीत नाही. आपल्या लाडूला ही तूप वापरते मैत्रिणींनो. आता हे काही 4-5 किलो मला 4-5 दिवस जाईल. आता कविताचं 10 लिटर तुपाचं पैसे माझ्याकडे झालं. असू दे, अजून अर्धा लिटर ती नाणी लागायचे आहे का. अर्धा लिटरची घरी माझ्या आता ध्यानात आलं. नाणी परत मला लय वराटते नाही म्हणते नाही, मनीषाने मुदाम नाही आणलं. ताई नानी मी आम्ही सगळेजण आमच्या इथले बरेच सगळीच म्हणलं तरी माणसं आहेत ना त्यांच्याकडून खूप घेतात. ती अर्धा लिटरची भरणी असती. अर्धा लिटर 300 रुपयाची असती. 50 रुपये कुरिअर चार्ज जातो. 1 किलोपर्यंत महाराष्ट्रात. 1 किलोच्या वर गेलं की तुम्हाला 2 किलोचा चार्ज लागतो. तर असं दे आता ही एकंदरीत असं मी चालली घेऊन, बघू शकता. बाय सगळ्यांना. असं चालत जाते आता. चल जाऊ का ग. आमच्या ताईला ह्यांचं जेवायचं टायमिंग झालाय. 12ला जेवायला सुटतात ना. हा आता बायांना देते की नाही सिंबवत. अगं डिगीचं लोक निघा नाही लय अवघड पौष्टिक आहे. ठीक आहे इथं मध्ये मांडून नेते. इथं ये ना अलीकडं जवळ ये इथं. बघू आता ऑनलाईनचं ताकद बघू आपण. सुंदर. मी रिव्ह्यू बघितले होते. काय मागवले. बटरफ्लायचा. चला पतीने मागितलेलं बटरफ्लायचं. बटरफ्लाय नाही तसला बो आहे. मम्मी गप की गा. बघायची उत्सुकता. इधर खाना खाया. कविताने देण्यात गुलाबजाम दिलेलं खाल्लं. तूप तिथंच ठेवलं. हे असं मी सगळं असंच ठेवलं आणि अशीच पडी हाणली आता. तर ही झालं की विश्वास आहे ना. हिला कसं विकत आणलेली कपडे नाही घालायचे. ऑनलाईनच विकते काय नाही. पण ऐक मी ऑनलाईन विकत असली तरी मी काय असं काय बी नाही विकत तुझ्याकडे. बघा फ्रॉक नाहीये टॉप आहे काकू. खालच्या टिपात उसावलेले अजून तशाच आहे. मम्मी ते धागे ना एक्स्ट्राचे ते निघालेलेच असते. फक्त तू आता ही वापर हा फाटस तर नाही वापरलं का नाही तुला फाटस तर मग मग तुझ्याकडे बघते काय केवढ्याच ही 248. अगं पण ती फ्रॉक आहे या. फ्रॉक नाहीये टॉप आहे. जा घालून ये जा या जबर घालून हे असलं अगं ती फ्रॉकच आहे लहान जा मुलीची. घालून ये जा. नानी म्हणजे लहान जा नाही तर मग मी देईन शुभ्राला. शुभ्राच्याच मागचं आहे ते. जा घालून ये. अगं पण ती कुणाला तरी दे. नको तुमचं असं कधी झालंय का दिसताना बटरफ्लाय दिसले असलं आणले हे असले दिसले. अगं मी म्हणलं शुभ्राला फ्रॉक. पाठीमागनं ना दाव शुभ्राला फ्रॉकच आणली आहे. ते दे शुभ्राला घालीन ती टिपा हाणून. किती गोड दिसतीये. आणि हे काय एक साईज मोठी आणू का. मला काय करायचंय बाय कसली बी हो का मैत्रिणींनो हे असं दिसतंय तुम्हाला दावलं बाकी मला काय माहित नाही.
नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. इथं नानींनी आमच्या काय काय भाजले दाखव नानी. हे आहेत काजू बदाम डिंक आणि हे मिश्रण आहे. खारी खोबरं खारीक ही आणि खोबरे ही काजू बदाम नानी जायचं चाललं वगैरे टाकून अजून त्यात मध्ये बरंच सामान टाक. तुपात तळून घे आधी. जर आम्ही डिंक तळून घेतो म्हणजे मग हे भाजायला परत राहिलेलं तूप आहे ना वापरता येतं. खसखशीला ह्याला काय लागत नाही. डिंक त्या काजू बदाम आहे तुपाला ह्याला कशाला तिळाला ह्याला नाही लागत काय. हां कुळाला ह्याला तूप नाही लागत. आणि इथं मसाला भरून ठेवलाय ताईने. आता मला ही चिटकावायचा आहे. चला अयो